नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री भगवान उवाच प्रीतोऽहं वः सुरश्रेष्ठा मदुपस्थान विद्यया आत्मैश्वर्य स्मृती पुंसां भक्तिश्चैव ययामयी. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. ज्याप्रमाणे सर्व देवांनी भगवंताची स्तुती केली आणि हा जो वृत्रासूर आहे त्याचं जे भयानक रूप आहे आणि त्यातून आपली आता सुटका होणार नाही हे पाहिल्यानंतर घाबरून गेलेले देव भगवंताची स्तुती करून यातून काहीतरी मार्ग काढा आणि आम्हाला वाचवा असं म्हणू लागले. भगवान प्रसन्न झाले श्री विष्णू आणि त्यांनी सर्व देवांना सांगितलं मघवन जात भद्रंगो. हे इंद्रा, तुम्हाला जर आपलं कल्याण करायचं असेल यातून वाचायचं असेल तर एकच तुम्ही करा. दध्यंच्या मृषसत्तमम. दध्यंच्या नावाच्या अर्थात दधीची ऋषी यांच्याकडे आपण जा. कारण दधीची ऋषी हे विद्या व्रत तपस्सारम गात्रम याचतमाचिरम आणि त्यांना त्यांचं देह मागा. देह मागा म्हणजे त्यांच्या हाडाचं तुम्हाला अस्त्र करायचंय. आणि हे जे दध्यंचे ऋषी आहेत ते विद्या व्रत तपस्सारम सर्व प्रकारच्या विद्येमध्ये प्रवीण आहेत. ब्रह्मविद्येमध्ये प्रवीण आहेत आणि यज्ञकर्मामध्ये प्रवीण आहेत. समा अधिगतो दध्यं अश्विभ्याम ब्रह्मनिष्कलम. ते स्वतः ब्रह्मनिष्कल अर्थात ब्रह्मिष्ठ आहेत, ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मज्ञानामध्ये तयार आहेत आणि यज्ञकर्मामध्येही तयार आहेत. त्यामुळे ह्या दोन्ही विद्या त्यांना येतात. आणि मुख्य म्हणजे हे अथर्ववेदी आहेत. आता अथर्ववेदामध्ये रहस्य असं आहे की अथर्ववेद हा प्रामुख्याने जारण मारण उच्चाटन हा ज्याला आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो या ब्लॅक मॅजिक त्याचं वर्णन असलेला हा अथर्ववेद आहे. त्याचबरोबर आयुर्वेद हा देखील अथर्ववेदाचाच भाग आहे. त्यामुळं आयुर्वेद म्हणजे आपण जीवरक्षणामध्ये आपण कशा पद्धतीने सशक्त व्हावं याचं ज्ञान आयुर्वेदात आहे. म्हणजे या दध्यंच्या ऋषीला आयुर्वेदाचं ज्ञान आहे. त्यांना सगळ्या प्रकारच्या ब्रह्मज्ञानाचीही प्राप्ती आहे आणि यज्ञकर्माच्या बाबतीत सगळ्या गोष्टी त्यांना माहीत आहेत. आणि आणखी एक गोष्ट अशी आहे की सवा अधिगतो दध्यं अश्विभ्याम ब्रह्मनिष्कलम. या ब्रह्मज्ञानामध्ये हे तयार आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना त्यांचं शरीर मागा. अर्थात त्यांच्या हाडाचं आपल्याला अस्त्र करायचे. दध्यंगा थर श्रवण त्वष्ट्रे मर्माभेद्यम मदात्मकम. त्यालाच त्यांचं अस्त्र केलं तरच हा जो वृत्रासूर आहे याचा अंत होऊ शकतो. आणि जाताना तुम्ही अश्विनी कुमाराला घेऊन जा. हे देखील सूचित केलं. अहो कोणाला घेऊन जावं यालाही महत्व आहे. आपण नाही का एखाद्याकडे जायचं असं पण चला हो तुम्ही चला. कशाला? नाही जा ना तुम्ही एकटे. नाही नाही तुम्ही चला. कोणाला कोणत्या वेळेला घेऊन जावं, कोणत्या कामासाठी कोणाला घेऊन जावं म्हणजे काम होईल. अन्यथा हे व्यवहार आपल्याला यातून शिकावा लागेल. भागवताने खूप व्यवहारवादी गोष्टी सांगितलेल्या आहेत सूचकपणाने. त्यांनी सांगितलं की तुम्ही अश्विनी कुमाराला घेऊन जा. म्हणजे का बरं? तुम्ही गेला तर काय होईल? देव गेला तर देणार नाहीत का त्याला? नाही देतील. पण अश्विनी कुमाराला घेऊन जाण्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की अश्विनी कुमारांनी एकदा या दध्यंच्या ऋषीकडे म्हणजे दधीची ऋषीकडे एकदा ब्रह्मविद्येसाठी प्रार्थना केली होती की आम्हाला ब्रह्मविद्या द्या.
यावेळेला इंद्राने पाहिलं की अरे अश्विनी कुमार आलेत आणि ते यांना ब्रह्मविद्या मागू लागलेत. तेव्हा यांनी यज्ञकर्मामध्ये हे व्यस्त होते. ते म्हणाले मी प्रवर्गामध्ये व्यस्त आहे, यज्ञकर्म चालू आहे माझा, ब्रह्मविद्या सांगायला ब्रह्मज्ञान सांगायला थोडी निबंधता पाहिजे, तेव्हा तुम्ही नंतर कधीतरी या. आपण नाही म्हणत का आता मी जरा कामात आहे नंतर या. त्याप्रमाणे हे दधीची ऋषी म्हणाले नंतर या. तेवढ्यात इंद्र आला आणि इंद्राने दधीची ऋषीला सांगितलं हे पहा तुम्ही जर यांना ब्रह्मज्ञान दिलं तर मी तुमचा शिरच्छेद करीन. आता इंद्र गेले निघून. पुन्हा अश्विनी कुमार आले, म्हणले महाराज ब्रह्मज्ञान आम्हाला देता का? त्यांनी सांगितलंय पहा मी मोठ्या अडचणीत आहे, कारण तुम्हाला ब्रह्मज्ञान दिलं तर इंद्र माझा शिरच्छेद करीन, अशी त्यांनी मला भीती घातली आहे, भय घातलंय. ते म्हणे तुम्ही एक काम करा, मी तर आयुर्वेदाचा तज्ज्ञ, देवांचा हा वैद्यच होता, तेव्हा मला सगळं माहिती आहे. आता यातून आपल्याला अनेक गोष्टी कळतील की त्या काळामध्ये कशा पद्धतीने ऑपरेशन्स होत असत, कशा पद्धतीने हे सगळं शिर जुळवण्याचं काम होत असे. या ठिकाणी सुश्रुतांनी हे सगळं सांगितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. सुश्रुताच्या मध्ये शल्यचिकित्सा दिलेली आहे त्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं हे बा तुम्ही काही अडचणीत येऊ नका, आम्हाला कळालं तर आम्ही काय करू, तुम्हाला घोड्याचं तोंड लावू आणि तुम्ही घोड्याचं तोंडामधून आम्हाला ब्रह्मज्ञान सांगा आणि त्यानंतर आम्ही पुन्हा तुमचं शिर तुम्हाला लावून टाकू. आणि जर इंद्र आला तर तो काय तुमचं घोड्याचं तोंड तोडील, पुन्हा आम्ही तुमचं तोंड लावून टाकू, मुख लावून टाकू. याप्रमाणे यांनी त्याला अश्व शिर लावलं आणि त्यातून ज्ञान मिळविलं. आणि म्हणून या ज्ञानालाच यद्वा अश्वशिरो नाम तयोर मत व्यधात, त्याला या ज्ञानालाच अश्वशिर असं म्हटलं. आणि म्हणून यांचं नाव सुद्धा अश्वशिरा असं झालं, म्हणजे यांचं नाव सुद्धा बदललं, अश्वशिरा असं झालं. यद्वा अश्वशिरो नाम तयोर मत व्यधात दध्यंगाथर श्रवण त्वष्ट्रे मर्माभेद्य मदात्मकम विश्वरूपाय प्रादात त्वष्टाय त्वमधास्ततः. आणि आणखी एक गोष्ट अशी की हे जे दधीची ऋषी आहेत त्यांच्याजवळ तुम्ही जे नारायण कवच, तुम्हाला ज्या नारायण कवचाचा उपदेश या विश्वरूपाने केला ते नारायण कवच ज्यांना ज्ञात आहे, अहो त्या नारायण कवचाचा उपदेश दधीची ऋषींनी आत्मसात केलाय. तो त्वष्ट्याला त्यांनी तेच नारायण कवच त्वष्ट्याला दिलंय आणि तेच त्वष्ट्याने विश्वरूपाला दिलं आणि ते विश्वरूपाने तुम्हाला दिलं. म्हणजे मूळ ते कोणाकडे आहे तर ते मूळ दध्यंग श्रवणाकडेच आहे. म्हणजे दध्यंचे श्रवण अर्थात हे दधीची ऋषी हे नारायण कवचाच्या उपदेशाने सुद्धा युक्त आहेत, मंत्राने युक्त आहेत. म्हणजे त्यांचं शरीर मंत्रपूर्ण आहे, त्यांच्या शरीरामध्ये मंत्र आहेत, त्यांच्या शरीरामध्ये यज्ञाचे सगळे ज्ञान आहे आणि ब्रह्मज्ञान आहे. एवढा हा अत्यंत श्रेष्ठ ऋषी आहे. म्हणून तुम्ही त्यांच्याकडे युष्मभ्यम याचितोष्भ्याम आणि तुम्ही जा. आणि अश्विनी कुमाराला घेऊन गेल्यानंतर अर्थातच त्यांना हे लक्षात येईल की अश्विनी कुमाराने आपला जीव वाचवलेला आहे, म्हणजे आपल्यावर उपकार केलेले आहेत पूर्वी, या उपकाराचं स्मरण करून ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. आता जा. म्हणजे कोणाकडे कसं जावं, कोणाचे उपकार कसे आपण लक्षात ठेवावेत आणि त्यानुसार कशी कृती करावी याचं आपल्याला यातून एक सहज दिग्दर्शन घडतं. याप्रमाणे धर्मज्ञ आणि दास्यती, ते धर्मज्ञच आहेत. याप्रमाणे सांगितल्याबरोबर विष्णू अंतर्धान पावले आणि सगळे देव आश्रमामध्ये आले. दधीची ऋषीच्या आश्रमात आल्याबरोबर शुकाचार्य म्हणतात इंद्रमेव समादिश्य भगवान विश्वभावनः पश्यता नमिनेशाणाम तत्रैव अंतर्दधे हरिः तथापि याचितो देवै ऋषिरार्थ म्हणून महान. आणि आल्याबरोबर आश्रमामध्ये आले. आल्याबरोबर ऋषींनी पाहिलं देव आलेले आहेत, इंद्रादिक सगळे देव आल्या पाहिल्यानंतर अश्विनी कुमारांना पाहिलं, आनंद वाटला. अरे सर्व देवानो तुम्ही कुणीकडे आलात? अपि वृंदार का युयम न जाणीत शरीरिणा. अहो तुम्ही कुणीकडे आलात? अहो तुमचं दर्शन म्हणजे अलौकिक आहे, अलभ्य आहे आणि आपण सगळे आलात, याचं कारण काय? असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं अहो आम्हाला तुमचा देह पाहिजे, आम्ही फक्त एकच
तयाभी याचितो देवैर, आम्ही याचना करायला आलोत. याचना? देव? हो, आम्ही तुमच्याकडं भीक मागायला आलोत म्हणले. कशाची भीक मागताय? देहाची. तुमचा देह आम्हाला द्या बस. मोदमानुवाचेदम प्रहसन्निव भारत, असं म्हटल्यावर आधी हसले ऋषी. दधीचे ऋषी हसले आणि म्हणाले, संस्थायाम. अहो देवानं, तुम्हाला माहित आहे का, संस्थायाम, संस्था शब्द मृत्यूसाठी आहे बरं का. नाही तर आपल्याला वाटतं संस्था म्हणजे संस्था, ही काय, ही शिक्षण संस्था आहे, ही अमुक संस्था आहे, वित्त संस्था आहे. नाही, संस्कृत म्हणून तर गमतीदार आहे. संस्थांचे पांडुपुत्राणाम असं जो वर्णन सुरुवातीला आलेलं आहे पहिल्या स्कंदात. तर पांडुपुत्राच्या मृत्यूनंतर, संस्थांचे पांडुपुत्राणाम म्हणजे पांडुपुत्राच्या मृत्यूनंतर असा अर्थ असो. तेव्हा संस्थायाम यस्मभिद्रोहो, तुम्हाला माहित आहे का की मृत्यूच्या वेळेला माणसाला किती त्रास होतो. आता दधीची ऋषीची ही भूमिका बघितल्यावर देव तर घाबरले. देव म्हणले, आता काय खरं नाही, आपल्याला यांचा देह मिळत नाही. तुम्हाला माहित आहे की माणसाला जेव्हा मृत्यू येतो तेव्हा किती दुःख त्याला होतं. अहो दुस्सह चेतना पहा, इतकं दुःख त्याला होतं की त्या दुःखातून तो मृत्यूच्या वेळेला तो या दुःखाच्या तापाने असह्य दुःख तो सहन करतो. आणि ते तुम्ही मला माझा देह मागतात म्हणजे मला मृत्यूला सामोरं जावं लागेल, मला किती दुःख होईल याचा तुम्ही विचार केला का? आणि हे पहा, जी विष्णुनाम जीवानाम आत्मा पृष्ठ येहपसिता. आपण धर्मशास्त्र जाणता, तुम्हाला माहिती आहे की माणसाने धर्मामध्ये लिहिलेलं आहे की आधी आपला देह जपावा, आधी देह धारण करावा, आणि देह धारण केला तर धर्म होऊ शकतो, अन्यथा नाही. म्हणून स्वदेह माध्यम, हा देह अत्यंत आवश्यक आहे. आणि देहाची महती तुम्हाला माहीत नाही. प्रेष्ठ इप्सित, देह असेल तर धर्मकर्म होईल. म्हणून या ठिकाणी देहधारण आवश्यक आहे. प्रेष्ठ म्हणजे श्रेष्ठ आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट देह आहे. आणि प्रत्यक्ष भगवान विष्णू जरी आले, कौत्सेह ततम दातुम भिक्षमाणाय विष्णवे, प्रत्यक्ष विष्णू जरी आले भिक्षा मागायला तरी कुणी देह देणार नाही त्यांचा. असं म्हणल्यावर सगळ्या देवांना वाटलं आपल्याला नकार मिळतोय काय की आता. आणि मग देवानी पुन्हा हात जोडले. इंद्रादिक देव अश्विनी कुमार समोर आले. अहो म्हणे, अहो भगवद्विधाना महताम पूर्ण श्लोकयज्ञ कर्मणा, अहो आम्हाला तुमचा जो देह पाहिजे ना, आमच्या स्वार्थासाठी पाहिजे नाही, आमच्या स्वार्थासाठी नको, आम्हाला जगत कल्याण करायचे. कारण आज हा जो वृत्रासूर एवढा माजलाय की तो सगळं तिन्ही लोक खाऊन टाकील, गिळंकृत करून टाकील. आणि आजच ही सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाईल, देवलोक नष्ट होऊन जाईल. त्याप्रमाणे प्रलय आजच येईल. ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम. आणि जे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ज्ञानी आहेत, श्रेष्ठ अशा प्रकारचे विचारवंत आहेत, ते परसंकटम, दुसऱ्याचं संकट त्यांना सहन होत नाही. दुसऱ्याचं म्हणजे समाजावर आलेलं संकट ते आपल्यावरती घेतात, असं आम्ही ऐकलेलं आहे. तेव्हा तुम्ही देखील तसेच मोठे ऋषी आहात, तुम्ही देखील समाजाचं संकट तुमच्यावर घेणारे आहात. ननु स्वार्थपरो लोको न वेद परसंकटम यदि वेदन याचेत नेहिना यदीश्वरः. जे लोक स्वार्थी असतात ते स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी मागतात, परंतु आम्ही स्वार्थासाठी आलेलो नाहीत, आम्ही जगत कल्याणासाठी तुमच्याकडे आलोत. आणि म्हणून आम्ही जे तुम्हाला याचना करू लागलो ते विश्व कल्याणार्थ करू लागलो. असं ऐकल्याबरोबर ऋषी म्हणाले, अहो मला तुमच्याकडून हेच ऐकायचं होतं, याच्यासाठी तर मी असं बोललो. म्हणजे तुम्ही काय म्हणता, तुमची भूमिका काय ते आम्हाला ऐकायची होती. आम्हाला तुमचा देह द्या म्हणलं पटकन, हो कसं म्हणू मी, तुम्हाला काय पाहिजे, तुमची भूमिका काय, तुमच्याकडून मला काहीतरी ज्ञान ग्रहण करायचं होतं. म्हणून ऋषी म्हणतात, धर्म वा श्रोतु कामेन, तुमच्याकडून आम्हाला धर्म ऐकायचा होता, धर्माचं गुह्य ऐकायचं होतं. यूयम्ये प्रतिदा होता. आणि म्हणून मी अशा पद्धतीची प्रस्तावना केली. एषव प्रियमात्मानं त्यजतं संत्यजामहि. या ठिकाणी ही धर्माची व्याप्ती काय, या ठिकाणी व्यक्तिगत धर्म आणि सामाजिक धर्म, या निमित्ताने आणखी धर्माचं चिंतन आपल्याला करता येईल. कारण त्यांनी या
दध्यंग श्रवणाने, अर्थात दधीची ऋषींनी धर्माचा फार बारकाईने विचार या ठिकाणी मांडलेला आहे. ते म्हणतात, अहो यो ध्रुवेण आत्मना नाथा न धर्म न यशः पुमान. अहो मी सुरुवातीला म्हणालो की आपण आपला देह आधी खलु धर्म साधनम, आपण धर्म साधना करण्यासाठी देह महत्वाचा आहे. धर्म हा जर करायचा असेल तर देह चांगला पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीर हे आद्य आहे. कशासाठी? धर्म साधनेसाठी. हे मी सुरुवातीला म्हणालो. पण जर समाजावर काही संकट आलं असेल तर मग एखाद्या व्यक्तीचा देह काय महत्वाचा आहे? अहो जेव्हा सामाजिक संकट येतं, सामाजिक अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो, समाज जेव्हा सगळ्या एखाद्या दुःखामध्ये कोलमडतो, त्यावेळेला व्यक्तीने स्वतःचा विचार नाही करायचा. आता इथं बारकाईने आपण लक्षात घ्या, व्यक्तिगत धर्म आणि सामाजिक धर्म असा विचार आहे. जेव्हा आपण स्वतःचा विचार करतो, आपल्या पुरता करतो, तेव्हा तो व्यक्तिगत असतो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम हे व्यक्तिगत धर्मासाठी खरं आहे. पण जेव्हा समाजावर आपत्ती येते, विपत्ती येते, समाज जेव्हा संकटामध्ये सापडतो, त्यावेळेला हा धर्म व्यक्तिगत असता कामा नये. माणसाने स्वतःचा विचार नाही करायचा, आपल्या घराच्या रक्षणाचा, आपल्या जीवाच्या रक्षणाचा. अहो राष्ट्राच्या वरती जेव्हा संकट आलं, जेव्हा आपल्याला माहीत आहे की या काळात, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या लोकांनी आहुती दिल्या प्राणाच्या, त्या कशासाठी दिल्या असतील? अहो जर समाज संकटात असेल, राष्ट्र संकटात असेल, तर व्यक्तिगत असणाऱ्या घरादाराचा विचार करायचा नसतो, व्यक्तिगत जीवनाचा विचार. म्हणून आपण त्याला बलिदान म्हणतो. हे बलिदान आहे. बलिदान याच्यासाठी ही आत्महत्या नाही आहे, हे बलिदान आहे. आपल्याला हे बारीक गोष्ट लक्षात आली पाहिजे की तिथेही मृत्यूच आहे आणि इकडेही मृत्यूच आहे. पण मोठ्या ध्येयासाठी झालेला मृत्यू हे बलिदान आहे, आणि क्षुद्र गोष्टीसाठी झालेला मृत्यू ही आत्महत्या आहे. ही हत्या आहे किंवा आत्महत्या आहे. म्हणून बलिदान आणि आत्महत्या याच्यात फरक. तुम्ही म्हणाल शेवटी मृत्यूच आहे, मृत्यू तर सारखाच आहे. अहो सगळ्या गोष्टी विज्ञानाने सुटत नसतात. म्हणून विज्ञानाच्या पलीकडे ज्ञान कशामुळे सांगितलंय, विज्ञानाच्या पलीकडे धर्माचं स्थान का दिलंय, त्याचं कारण हे. विज्ञानाच्या पलीकडे संस्कृतीला महत्त्व दिलंय, त्याचं कारण हे. विज्ञान फक्त आम्हाला या दोन्ही गोष्टीमध्ये काय मृत्यू झाला एवढं सांगेल. विज्ञानाने मृत्यू झाला हे खरं आहे, पण मृत्यू कशासाठी झाला असा जेव्हा प्रश्न येतो, तेव्हा आम्हाला धर्म, संस्कृती, तत्वज्ञान याचा विचार करावा लागतो. म्हणून तत्वज्ञानाचा विचार, आपल्याला केवळ फिलॉसॉफी ज्याला आम्ही म्हणतो, हा तत्वज्ञान हे एखाद्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही विचार करतो, तेव्हा लक्षात येतं की धर्म म्हणजे काय. आणि मग जेव्हा आपल्याला महाभारतातल्या गोष्टी माहिती आहेत, फक्त उल्लेख मी करतो की भीष्माचार्य यांनी स्वतःच्या प्रतिज्ञेसाठी, नाही माझी प्रतिज्ञा आहे, व्यक्तिगत प्रतिज्ञेलाच महत्त्व दिलं. त्याचप्रमाणे कर्णाने व्यक्तिगत प्रतिज्ञेलाच महत्त्व दिलं. श्रीकृष्णाने नधरी चक्र करी मी जरी म्हटलं तरी ज्या वेळेला वेळ आली तेव्हा ते प्रतिज्ञा बाजूला टाकली. का? अहो व्यक्तिगत प्रतिज्ञेपेक्षा सामाजिक प्रतिज्ञा महत्त्वाची. व्यक्तिगत प्रतिज्ञा, व्यक्तिगत धर्मापेक्षा समाज धर्म श्रेष्ठ आहे, हे श्रीकृष्णाने त्यावेळेला ताडलं. आणि म्हणून व्यक्तिगत धर्म हा तिथं आपल्याला त्याची तिलांजली द्यावी लागते. जेव्हा सामाजिक धर्म महत्त्वाचा असतो तेव्हा व्यक्तिगत धर्माला तिलांजली द्यावी लागते. या दृष्टीने धर्माचं जे सूक्ष्म स्वरूप आहे ते या ठिकाणी सांगितलंय. यो ध्रुवेण आत्मना नाथा. तो या ठिकाणी ऋषी म्हणतात, अरे हा अध्रुव, हे शरीर अध्रुव आहे. अध्रुव म्हणजे टिकणारं नाहीये. आज नाही तर 100 वर्षांनी नष्ट होणारच आहे ना. मग जर एखाद्या चांगल्या कामासाठी, समाजकार्यासाठी, व्यापक ध्येयासाठी जर माझा देह पडत असेल, अर्थात सत्कारणी लागत असेल, तर मग धर्म न यशः पुमान, तर मग त्यापेक्षा मोठं यश नाही, त्यापेक्षा मोठी कीर्ती नाही. म्हणून माणसाने यो अध्रुवेण आत्मना नाथा. अध्रुव म्हणजे कायम नसणारं, कायम न टिकणारं. हे शरीर आपण किती रक्षण केलं तरी कधी ना कधीतरी मरणारच आहे. पण या मृत्यूला जर उदात्तता प्राप्त होत असेल, जर हा मृत्यू खऱ्या अर्थाने वैभव संपन्न होत असेल, तर या मृत्यूसाठी मी तयार आहे. म्हणून इहते भूतदया असं होतं. भूतदया या ठिकाणी शब्द वापरलाय, भूतदया. भूतदया म्हणजे लोकांच्या कल्याणार्थ,
भूतदया या दृष्टीने जर दुसऱ्यांचं हित होत असेल तर आपण आपल्या देहाचा विचार करू नये. यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोचिती ऋष्यती. या ठिकाणी अत्यंत धर्माचं सूक्ष्म विवेचन करताना, रहस्य सांगताना ऋषीच्या तोंडातून असे वाक्य सांगितलेले आहेत की सामाजिक कार्य कसं महत्त्वाचं आहे. की यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोचिती ऋष्यती. ज्याला दुसऱ्याचं दुःख बघून दुःख होतं, ज्याला दुसऱ्याचा त्रास बघून दुःख होतं, ज्याला दुसऱ्याचं वेदना पाहून अंतःकरणामध्ये द्रवता निर्माण होते, तो खरा श्रेष्ठ संत, तो खरा महात्मा. म्हणून यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोचती ऋष्यती. दुसऱ्याचा आनंद बघून आनंद झाला पाहिजे, दुसऱ्याचं दुःख बघून दुःख झालं पाहिजे. ज्याला आपण दुसऱ्याच्या दुःखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे असं संत वाङ्मयामध्ये म्हटलेलं आहे. की जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो आणि दुसऱ्याच्या सुखाने त्याला आनंद होतो. न देखावे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. तुकाराम महाराजांनी म्हटले, न देखावे डोळा ऐसा हा आकांत, परपीडे चित्त दुःखी होते. आत्मपीडे चित्त तर अनेकांचं सगळ्यांचं दुःखी होईल हो. आत्मपीड, स्वतःला त्रास झाला तर कोणाला दुःख होईलच ना. आपल्या पायात काटा टोचला तर कोणाला डोळ्यात पाणी येईल, पण दुसऱ्याच्या पायात काटा टोचल्यानंतर डोळ्यात पाणी येणारा संत आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे एका संस्कृत वचनामध्ये, सज्जनस्य हृदय नवनीतम यद बदंती कवयस्तदलीकम. सज्जनाचं हृदय नवनीतासारखं असतं, लोण्यासारखं असतं असं जे म्हणतात ते चुकीचे. का? अहो, अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. लोण्याला जर उष्णता दिली तर लोणी पगळतं, पण अन्य देह विलसत परितापात सज्जनो द्रवती नो नवनीतम. पण दुसऱ्याला त्रास झाला तर सज्जनाला त्रास होतो. नवनीताचं तसं नाहीये, लोण्याचं तसं नाहीये. म्हणून लोण्यापेक्षाही सज्जन मऊ आहे. लोण्याहुनी मऊ आम्ही विष्णुदास. लोण्याहुनी मऊ कशामुळे म्हटले? अहो, लोणी हे तर आपल्याला त्रास झाला म्हणजे गरम झालं तर पघळतं, पण सज्जनाचं हृदय दुसऱ्याला त्रास झाला तर पघळतं, अर्थात द्रवतं. या दृष्टीने ते म्हणतात, यो भूत शोक हर्षाभ्या महात्मा शोचती ऋष्यती. जो दुसऱ्याच्या दुःखाने दुखावतो, जो दुसऱ्याच्या सुखाने सुखावतो, तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ असतो. आणि म्हणून अहो दैन्य मोह कष्टम पारक्षम क्षणभंगूर आहे. अहो, हे देह तर काय क्षणभंगूर आहे, आज आहे उद्या नाही, काय सांगता येते. उद्या एखाद्या वेळेस माझं मरण ओढवलं तर हे माझा देह कुत्रे खातील, कोल्हे खातील, लांडगे खातील, तेव्हा माझा देह शेवटी अहो कुत्रे खातील, लांडगे खातील म्हणा, किंवा कोणीतरी जाळून टाकील म्हणा, अहो शेवटी हा देह नष्टच होणार आहे. यज्ञोपकुर्यात स्वार्थमर्त्यै. म्हणून माणसाने स्वार्थापेक्षा परमार्थाला महत्त्व द्यावं, स्वार्थापेक्षा सामाजिक अशा प्रकारच्या संकटामध्ये आपण स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करावं. म्हणून शुकाचार्य म्हणतात, कोल्या कुत्र्याचं भक्ष होण्यापेक्षा मी तुमच्या स्वाधीन करतो ना. म्हणजे देहाची क्षणभंगुरता, देहाची यःकश्चितता, हा देह कसा क्षणभंगुर आहे, तो कसा नष्ट होणार आहे, आणि म्हणून त्याच्या अस्तित्वालाच अर्थ नाहीये. जर समाजामध्ये संकट आलं आणि माझ्यामुळं हे संकट जर निवारण होत असेल तर यापेक्षा दुसरा आनंद कोणता आहे हो? या देहाला नाहीतरी नष्टच व्हायचे. म्हणून स्वज्ञात विग्रही, त्याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात की अशा पद्धतीने ऋषींनी जे वाक्य या ठिकाणी उच्चारले, खरोखर ऋषी हे बलिदानाचा एक नमुना या ठिकाणी. म्हणून भागवतामध्ये काय सांगितलं नाही, भागवतामध्ये बलिदानाचा आदर्श जर कोणता असेल तर तो या दधीचीची कथा आहे असं म्हणायला काही हरकत नाही. देहदानाचा आदर्श जर कोणता असेल तर या दधीचीची कथा आहे. समाजासाठी मरण पत्करण्याची तयारी, स्वार्थ त्यागाची तयारी आपल्याला इथं दिसते. आणि म्हणून या एवं कृत व्यवस्थितो दध्यंगाधर श्रवण सनू परे भगवती ब्रह्मांड आत्मानम संजय जहो. ज्याला आपण ही ज्या व्यापक भावनेतून, सामाजिक दृष्टिकोनातून, राष्ट्रीय भावनेतून, इथं राष्ट्रीय भावनाच आहे, कारण जर जगाचं रक्षण करायचं असेल तर स्वतःचा स्वार्थ त्याग करायला काही हरकत नाही. यज्ञ हा एका अर्थाने यज्ञच आहे. यज्ञ हा यज्ञ दिव्य पेटला, प्राण त्यात गुंतला, आहुती तयात दे, ध्येय हे मला वदे. ही ध्येयशीलता आहे. आणि या ध्येयशीलतेच्या दृष्टिकोनातून ध्येय
आपल्या मनामध्ये कोणतं ठेवायचंय? उच्च ध्येय ठेवलं पाहिजे. माणसाने नेहमी आदर्श आणि उच्च ध्येय ठेवलं पाहिजे. या उच्च ध्येयाच्या द्वारेच माणसाला खऱ्या अर्थाने धर्माची प्राप्ती होऊ शकते, वैभवाची प्राप्ती होऊ शकते, तो चिरंजीव होऊ शकतो. हे शरीर चिरंजीव नाहीये, पण कीर्ती मात्र चिरंजीव आहे. म्हणून दधीची ऋषीचं नाव आपल्याला आजही आपल्याला 5000 वर्षानंतर आपण ऐकतो. त्याचं कारण या धर्मासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी ज्यांनी बलिदान केलं. म्हणून या दृष्टीने समाजासाठी बलिदान करणारे हे दधीचे ऋषी ते म्हणाले की काही हरकत नाही. म्हणजे धर्माचं मूळ तत्व, स्वार्थ त्यागाचा आदर्श, बलिदानाचा आदर्श, त्याचप्रमाणे देहदानाचा आदर्श हा आपल्याला भागवतामधून पाहायला मिळतो. हा मुद्दा या ठिकाणी मला अधोरेखित करायचा होता. म्हणून ध्येयवादी जीवन आपण बघितलेलं आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्या लोकांनी बलिदान दिलं, हसत हसत फासावर गेले. त्याचं काय कारण आहे हो? त्याचं कारण हेच आहे की या व्यापक असणाऱ्या श्रेष्ठ उदात्त ध्येयासाठी स्वतःचं जीवन यःकश्चित मानलेलं आहे. अहो, या जीवनालाच काही अर्थ नाही असं मानलं. आणि म्हणून अवध्य मी भला मारीन रिपू जगते असा कवन जन्मला, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला. इतकी व्यापक भूमिका जेव्हा या लोकांनी धारण केली आहे, याचा व्यापक विचार जर आपण केला तर या शरीरापेक्षा सुद्धा आत्म्याला महत्त्व दिलं, आत्मज्ञानाला महत्त्व दिलं आणि ध्येयवादी जीवनाला महत्त्व दिलं. म्हणजे हा पुराणामधून आपल्याला ही गोष्ट देखील घेता येईल. पुराणांच्या मधून आपल्याला नुसत्या कथा नव्हे, गोष्टी नव्हे, तर पुराणामधून आदर्श सुद्धा आपल्याला घेता येतील. हे पुराणातले आदर्श आपण आपल्या मुलांना सांगू शकतो, नातवांना सांगू शकतो की भागवत म्हणजे काही नुसत्या गोष्टी माष्टी नाहीत, भागवत म्हणजे काय मनोरंजन नाही, भागवतातून जीवन दर्शन आम्हाला घडवलेलं आहे. म्हणून या कथेचा आपल्याला अशा पद्धतीने अर्थ लावू शकतो आपण. परे भगवती ब्रह्मांड संजय हो. आणि मग पुढे कथा सुरू होते. या ठिकाणी त्यांनी सांगितलं, ठीक आहे, तुम्ही माझं शरीर घेऊन जा, मला काही प्रेम नाही शरीराबद्दल. जर व्यापक असणाऱ्या समाज कल्याणासाठी माझं शरीर जर कारणी लागत असेल, सत्कारणी लागत असेल, तर या शरीराला काहीच अर्थ नाही. म्हणून त्यांनी स्वतः योग समाधीने, त्यांना योग समाधी येतच होती, त्यांनी समाधी लावला आणि संपूर्ण आपल्या शरीरामधलं जे आत्मतत्व आहे ते ब्रह्मांडाला नेऊन मिळवलं. आणि एकदा आत्मतत्व ब्रह्मांडाला नेऊन मिळवल्यानंतर काय राहिलं? अहो, भूमी म्हणजे जमिनीला, जमिनीच्या गोष्टी देऊन टाकल्या, हाडं देऊन टाकली जमिनीला, रक्त देऊन टाकलं पाण्याला, श्वास देऊन टाकले नभाला, आकाशाला. याप्रमाणे सगळं एक पंचमहाभूतामध्ये विलीन केले. आणि मग जो आत्मतत्व आहे ते ब्रह्मांडामध्ये घेऊन मिळवून टाकलं. आणि यथाक्षा सुमनोबुद्धिस्तत्वस्त बंधन आसिद परमम योगम न देहम भूदे गतम. आणि निश्चल देह पडला. ताबडतोब त्यांनी गाईला बोलावलं. तिथं गाय होती. गायीने त्यांची त्वचा त्या आपल्या जिभेने, खरखरीत जिभेने ती बरोबर ती त्वचा बाजूला केली आणि त्यातले हाडं यांनी घेतले आणि सगळे देव निघून गेले. अथेंद्रो वज्रमुद्यम्य निर्मितम विश्वकर्मणा मुने शुक्ती विरुक्तो भगवत तेजसान्विता. आणि विश्वकर्म्याला बोलावलं. विश्वकर्म्याला सांगितलं, या हाडांचं वज्र तयार करा. तो विश्वकर्मा येतो. विश्वकर्मा म्हणजे देवाचा इंजिनियर आहे. त्यांनी बरोबर सुंदर अशा प्रकारचं अस्त्र तयार केलं, वज्र तयार केलं, शस्त्र तयार केलं आणि अथेंद्रो वज्रमुद्यम्य आणि इंद्राच्या स्वाधीन केलं. प्रत्येकाचं काम आहे, प्रत्येकाचं काम प्रत्येकाने करायचंय. याप्रमाणे अश्विनी कुमाराचं काम बरोबर येण्याचं होतं, त्यांनी केलं. त्याचप्रमाणे या विश्वकर्म्याचं काम हे वज्र तयार करण्याचं त्यांनी केलं. आणि वज्र हातात घेतल्याबरोबर त्या वज्रामध्ये काय समग्र शक्ती आलेली होती. सर्वे गजेंद्रोपर्य शोभत. गजेंद्राप्रमाणे श्रेष्ठ दर्जाची ताकद त्याच्यामध्ये होते. सगळी देवगण सगळे निघाले युद्धाला. आणि ततस्तुराणाम सुरैरण परमदारुण. आता युद्ध सुरू झालं. युद्धाला आव्हान दिलं इंद्रांनी आणि युद्ध सुरू झालं. युद्ध कुठं सुरू झालं आणि कसं कधी सुरू झालं याच्या काळाचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. ततस्तुराणाम सुरैरण परमदारुण त्रेतामुखे नर्मदाया भवत प्रथमे युगे. हा ऐतिहासिक संदर्भ महत्वाचा आहे की प्रथमे युगे, त्रेतायुगामध्ये, त्रेतायुगाच्या शेवटी आणि
परमदारुण त्रेतामुखे नर्मदाया मभवत प्रथमे युगे. प्रथम युगात म्हणजे कृत त्रेता द्वापार आणि कली. तर कृतयुग हे पहिलं आणि त्रेतायुग हे दुसरं. तर त्रेतायुगाच्या सुरुवातीला आणि कृतयुगाच्या शेवटी असं हे युद्ध झालं. ततस्तुराणा मसुरे रण परमदारुणा त्रेतामुखे नर्मदाया असं त्यांनी म्हटलंय. याप्रमाणे जे 4 युग आहेत कृत त्रेता द्वापार आणि कली, यापैकी त्रेतायुगाच्या प्रारंभी हे युद्ध सुरू झालं. कुठं सुरू झालं तर नर्मदायास तटे, नर्मदा नदीच्या तटाकावर, नर्मदा नदीच्या तिथे हे युद्ध सुरू झालं. आणि याप्रमाणे रुद्रवै वसुभी रादित्य विश्वभ्याम पितृवन्यभी आणि देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. या युद्धामध्ये देव दानवांना भिडले. प्रत्येक जण या ठिकाणी लढू लागले. जातस्य ध्रुव मृत्यू आणि यांच्या भयानक रोमहर्षक युद्धाने सगळ्या राक्षसांची पळताभोई थोडी झाली. म्हणजे आता काही खरं नाही आपलं, सगळे राक्षस पळू लागले. अभ्यवर्षण सुरबलन, कारण यांच्यामध्ये शक्ती आलेली होती. एवढं मोठं वज्र यांच्याजवळ होतं. आता देवामध्ये शेवटी धैर्य महत्वाचं आहे. धैर्याने अनेक गोष्टी होतात, म्हणून धैर्य माणसाचं पाहिजे. आणि आपला जो प्रमुख वीर आहे किंवा जो नेता आहे तो जर शक्तिवान असेल तर सगळे त्याच्याकडे बघून युद्ध करतात. आणि नेता पडला की मग काही खरं नाही, मग सगळे पळायला लागतात. याप्रमाणे इकडे मात्र सगळे राक्षस पळू लागले. आणि मग मात्र यांनी सांगितलं, अरे या राक्षस पळू लागलेले पाहिल्याबरोबर हा वृत्रासुर म्हणतो, अहो राक्षसांनो, काय पळता तुम्ही आणि कशासाठी पळता? तुम्ही मृत्यूला घाबरता का हो? जातस्य मृत्यू ध्रुव एव सर्वतः. अहो जन्माला आलं की माणूस मरणार आहे हे ठरलेलं आहे, आणि मग मृत्यूला काय घाबरता? आणि मृत्यूला घाबरू नका. को नाम मृत्यू नवरणीत युक्तम. मृत्यू म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काहीच नाही. अहो माणसाचं जीवन हे कशासाठी आहे? शेवटी एखाद्या मोठ्या गोष्टीसाठी आहे, ध्येयासाठी आहे. तुम्ही पळू नका, तुम्ही घाबरून जाऊ नका, युद्ध करा. पळून जाण्यामध्ये अपमान असतो, युद्धामध्ये जो मृत्यू पावतो त्याला स्वर्ग मिळतो. दो संमता विह मृत्यू दुरापव यद ब्रह्मसांधारणया जितासो कलेवरम योगरता विजयी हात. आणि त्यामुळं युद्धभूमीमध्ये मृत्यू म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्याला स्वर्ग प्राप्त होतो. तुम्ही घाबरू नका, पळू नका. पण कशाचं काय? सगळे राक्षस पळू लागले. तर एवं संस्कृत धर्म वचा पत्युरचेतसा नैवाग्ननबय हत्रता पलायन परांद्रुप. सगळे पळू लागले. या ठिकाणी शुकाचार्य म्हणतात, हे राजा, त्याचं ऐकल्यानंतर यदि वा प्रधने श्रद्धा सारम वा क्षुल्लका यदि. अहो तो म्हणू लागला, हे इंद्रा थांब, आता बघू दे, सगळे राक्षस जरी पळाले तर मी पळणार नाही, मी तुझ्याबरोबर युद्ध करणार आहे. ममर्द पद्भ्याम सुरसैन्य मातुरम. आणि तो निघाला. त्याच्या भयानक असणाऱ्या शरीराकृतीकडे पाहिलं. सगळे देव त्याच्या पायाखाली चिरडू लागले. सुरसैन्य मातुरम पद्भ्याम, पायाच्या खाली मोठ सगळे. ज्याप्रमाणे आपण बघितलं की रामायणामध्ये कुंभकर्ण निघाल्यानंतर कशी परिस्थिती झाली वानरांची, तशी स्थिती झाली. निमीलिताक्षम रणदंग रंग दुर्मदा गाम कंपयन. पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. आणि हा पुढे 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 येऊ लागला. आणि नंतर वृत्र म्हणाला, दिष्ट्या भवामे सममित. हे इंद्रा, तू माझ्याबरोबर युद्ध कर. काय घाबरतोस तू? मला माहित आहे, कृच्छ्रेण मच्छूल विभिन्न देह. तुझ्या हातातल्या शस्त्राने माझा देह विभिन्न कर. मला माहित आहे तुझ्या हातामध्ये जे वज्र आहे ना, मी काय वेडा नाहीये, मला माहित आहे. तुझ्या हातातलं वज्र तू त्या ब्राह्मणाचा घात करून घेतलेलं आहेस. आणि विष्णूंनी तुला सांगितलंय, तू ते नैव शत्रुम जही विष्णू यंत्रितो. विष्णू यंत्रितो, विष्णूंनी सांगावं आणि तुम्ही ऐकावं. विष्णूंनी किल्ली द्यावी आणि तुम्ही फिरावं. विष्णू तुमचा यंत्री आहे आणि तुम्ही यंत्रासारखं काम करता. तुम्हाला काय येतं म्हणलं, तुम्हाला काय बुद्धी आहे का? विष्णू जे सांगतो ते तुम्ही करता. ते नैव शत्रुम जही विष्णू यंत्रितो यतो हरी विजय श्री गुणास्तता. आणि हेही मला माहित आहे बरं का, की जिथे भगवान वासुदेव आहे तिथेच विजय आहे. वासुदेव काय आमच्या बाजूनी नाही, श्रीकृष्ण आमच्या बाजूनी नाही. म्हणून आपण म्हणतो ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. जिथे भगवान आहे श्रीकृष्ण तिथेच विजय आहे. म्हणून जिथे विष्णू आहे, जिथे वासुदेव आहे, हरीर विजय श्री गुणास्ततः. तिथे श्री आहे, तिथे गुण आहे, तिथे लक्ष्मी आहे आणि तिथे विजय आहे. हे मलाही कळतंय.
आणि म्हणून आमच्या बाजूने काही विष्णू नाहीये, त्यामुळे विजय मला मिळणार नाही मला माहित आहे. तरी सुद्धा युद्ध मी या ठिकाणी करणारच तुझ्याबरोबर. मला काही गरज नाही. न नाकपृष्ठम न पारमेष्ठम. मी युद्ध करतो तुझ्याबरोबर. मला काही ब्रह्मपद मिळवायचं नाही, मला इंद्रपदही मिळवायचं नाही, मला भगवंताचं पदही मिळवायचं नाही. न नाकपृष्ठम, नाकपृष्ठ म्हणजे स्वर्ग, मला स्वर्ग मिळवायचा नाही, मला इंद्रपदही मिळवायचं नाही आणि ब्रह्मपदही मिळवायचं नाही. पारमेष्ठम म्हणजे ब्रह्मपद. न सार्वभौमन न रसाधिपत्यम. मला रसाधिपत्य मिळवायचं नाही, मला भूविवरामध्ये किंवा ज्याला आपण हे बिलस्वर्ग म्हटलो त्याचाही राजा व्हायचं नाही. बलीला राजा व्हायचं ते होऊ द्या, मला नाही व्हायचं. न योग सिद्धीर पुनर्भवम. मला योग नको, मला सिद्धी नको, मला काहीच नको. फक्त अजात पक्षा इव मातरं खगा. हा तेव्हा आपण या ठिकाणी कसे आहोत तर ज्याप्रमाणे पंख नसलेले पक्षी जसे असतात आणि ते जसे म्हणजे लहान लहान असणारे छोटे छोटे पक्ष्यांची पिलं, ज्यांना पंख येत नाहीत ते जसे आईची वाट पाहतात, कधी आई येईल आपली आणि कधी आपल्या तोंडामध्ये दाणा घालील. ते ज्याप्रमाणे अजात पक्षा इव मातरं खगा, ज्याप्रमाणे पंख न फुटलेले छोटे छोटे पक्ष्यांचे पिलं जसे आईची वाट पाहतात, त्यांच्या दाण्याची वाट पाहतात, तसा मी फक्त भगवंताची वाट पाहतोय. मला फक्त मुक्ती पाहिजे, मला काहीच नकोय. असं म्हटल्यानंतर ऋषी म्हणतात एवम जहासु नृपदेह माधव. ज्याप्रमाणे त्यांनी इंद्राच्या जवळ आला, इंद्राने हातामध्ये शस्त्र घेतलं हे वज्र आणि मारणार तेवढ्यात इंद्राचं वज्र खाली पडले. इंद्रोन वज्रम जगृहे विलज्जित. त्याच्या शूलाने त्याचे वज्र खाली पडल्याबरोबर इंद्र विलज्जित झाला. अरे शस्त्र खाली पडलं, मग घ्यावं का नाही खालचं शस्त्र. तो म्हणला अरे कशाला लाजतो, म्हणलं तू घे 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 पडलेलं शस्त्र घे, कारण ते जर सोडलं तर तू मला मारू शकणार नाहीस. मला माहित आहे पडलेलं शस्त्र घेणं म्हणजे तुझा अपमान आहे, मला माहिती आहे. पण आता माझ्यासमोर मान नको ना अपमान नको, घे ते शस्त्र घे. इंद्रोन वज्रम जगृहे विलज्जित. शेवटी घेतलं लाजत लाजत का होईना पडलेलं शस्त्र आणि मार आता मला म्हणे. आणि जवळ आल्याबरोबर त्याचे हात तोडले, त्याचे पाय तोडले इंद्राने. तरी सुद्धा त्याचं मस्तक शिल्लक होतं, धड शिल्लक होतं. या धडाने त्याने इंद्राला ऐरावतासह खाऊन टाकलं. आणि मग मात्र सगळे घाबरले. बाबा इंद्रही गेला, ऐरावतही खाल्ला. अरे बापरे, आता कसं व्हावं. असं म्हटल्यानंतर इंद्राने आतमध्ये 1 वर्षभर त्याच्या पोटामध्ये सगळे आंतडे छिल्ले आणि अहो दानव सिद्धोसी असे मतिरीदृशी. त्याला एक 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 करत सगळे आंतडे छिल्ले आणि इंद्र त्या ऐरावतासह 1 वर्षाने बाहेर आला. सतुवृत्रस्य परिगम करम कर शोभम. 1 वर्ष लागलं त्याला आणि मग पुन्हा या इंद्राने त्याच्यावर वज्र मारलं आणि त्याला ठार मारलं. याप्रमाणे तदाच खेदुंदुभयो विनय दूर. आकाशामध्ये पुष्प वर्षाव झाला, सगळे गंधर्व जमा झाले, गंधर्वांनी गायन केलं, अप्सरा नृत्य करू लागल्या आणि सर्वांना आनंद झाला. मंत्री मुदा कुसुमवर्षण वृत्रसे देहांत कांतमाज धम्म. याप्रमाणे या वृत्रासुराचा अंत झाला. हे झाल्याबरोबर राजाने प्रश्न विचारला. हो म्हणले इंद्राला मारणारा मुलगा व्हावा असं म्हणलेलं असताना इंद्राने त्याला कसं काय मारलं हो म्हणले. त्यांनी तर यज्ञ केला होता, मग यज्ञ चूक आहे का. ते म्हणले नाही यज्ञ बरोबर आहे, इंद्राला मारणारा मुलगा व्हावा अशा प्रकारचं त्यांनी म्हटलं होतं. पण झालं काय म्हणले इंद्र शत्रो विवर्धस्व माचिरम जही विद्विषम. याचा अर्थ इंद्रा, ते म्हणले हो बरोबर आहे, इंद्राला मारणारा हा व्हायला पाहिजे होता, पण इंद्राकडून मारला गेला. असं कसं काय झालं. त्याचं कारण म्हणले उच्चार चुकला. म्हणजे वेद कशामुळे म्हणायचे नाही किंवा वेद जे परंपरेने जसं म्हटलं तसंच का म्हणायचे, कोणत्या शब्दावरच का जोर द्यायचा आणि कोणत्या शब्दावर का द्यायचा नाही, त्याचं कारण हे आहे. त्यांनी कारण सांगितलं की इंद्र शत्रो विवर्धस्व. यामध्ये आता थोडासा व्याकरणाचा भाग आहे. इंद्र शत्रो विवर्धस्व, इंद्र शत्रो. आपण जर इंद्र शत्रो विवर्धस्व असं तो म्हणला, त्यामुळं काय झालं इंद्राच्या शत्रू तू वाढ. शत्रू शब्दाचा अर्थ मारणारा असा होतो. जेव्हा आपण रामशत्रू असं म्हणू शकत नाही. आपण रावण शत्रू राम आहे, पण रामशत्रू रावण नाहीये.
रामशत्रू म्हणजे रामाकडून मारला गेला. पण म्हणून रावण शत्रू राम. या ठिकाणी इंद्रशत्रू, इथं द्रवर जोर आला म्हणजे षष्टी तत्पुरुष समास झाला. इंद्राचा शत्रू हा षष्टी तत्पुरुष समास आहे. आणि इंद्रशत्रू असं म्हणलं असतं तर इंद्राला मारणारा असं झाला असता. इथे इंद्राकडून मारला गेला पण इंद्राला मारणारा असा बहुव्रीही समास व्हायला पाहिजे होता. इंद्र ज्याचा शत्रू आहे असा, म्हणजे इंद्र हा ज्याचा शत्रू म्हणजे ज्याला मारणार, इंद्र ज्याचा हत्यारा असा आज झाला अर्थ. परंतु इंद्राला मारणारा असा अर्थ जर इंद्र शत्रू या श वर जोर दिला असता तर झाला असता. म्हणजे याला आपण ज्याला ॲक्सेंट म्हणतो, आपण ज्याला शब्दावरचं वजन म्हणतो, आपण साधं दैनंदिन भाषेमध्ये म्हणतो ना, मी तुला काल सांगितलं, हे वाक्य आहे. समजा मी तुला काल सांगितलं म्हणजे दुसरं कोणी नाही सांगितलं, मी सांगितलं. अहो मी तुला सांगितलं म्हणजे मी काही दुसऱ्याला नाही सांगितलं, मी तुला सांगितलं. आणि मी तुला काल सांगितलं, मी तुला काल सांगितलं म्हणजे परवा तेरवा वगैरे नाही सांगितलं, तर काल सांगितलं. मी तुला काल सांगितलं. या एवढ्या 3 शब्दात किंवा 4 शब्दात ॲक्सेंट बदलला की अर्थ बदलतो. त्याप्रमाणे जोर इंद्रशत्रू विवर्धस्व असं म्हणल्यामुळं इंद्र ज्याचा शत्रू आहे असा अर्थ झाला. म्हणजे इंद्र हा याला इंद्राने त्याला मारावं असा अर्थ झाला. पण इंद्र शत्रू असं म्हटलं असतं तर मग मात्र इंद्र ज्याच्याकडून मारला जाईल असा राक्षस जन्माला आला असता. म्हणजे इथं व्याकरणाची चूक झाली, उच्चाराची चूक झाली, ऱ्हस्वदीर्घाची चूक झाली आणि त्यामुळं उच्चारातल्या चुकीमुळं इंद्राला मारायच्या ऐवजी इंद्राकडून हा मारला गेला. याप्रमाणे त्याने सांगितलं. आता यानंतर या वृत्रासुराची जी कथा आहे, राजाने प्रश्न विचारला, अहो महाराज, हा वृत्रासुर तर राक्षस होता आणि मग तरी सुद्धा रजस्तम स्वभावस्य ब्रह्मण वृत्रस्य पापमनः, हा रज आणि तमस स्वभावाचा होता. मग तो तरी सुद्धा हा मुक्त कसा काय झाला? हा मोक्षाची भाषा कसं काय करू लागला? हा शेवटी देवाची भाषा कसं काय करू लागला? की इंद्रा, तुझा उजवा हात हा प्रत्यक्ष भगवंताचा हात आहे, तू म्हणजे देवाचा हात आहेस, म्हणजे तुझ्या हाताने मृत्यू म्हणजे देवाच्या हाताने मृत्यू, असं तो कसं काय म्हणला ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर आता इंद्राला ब्रह्महत्या कशी लागली आणि यांचा जो पूर्वजन्म आहे तो जे सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.